मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज दिनांक 12 डिसेंबर 2025। आज आपण सिल्लोड तालुक्यातील छत्रपती संभाजी चौक भारतनगर सिल्लोड तालुका कृषी कार्यालयात आलेलो आहे। आपल्या सोबत आहे तालुका कृषी अधिकारी डॉक्टर संदीप जनार्दन जगताप साहेब यांचा दैनिक लोकफनमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता शेतकरी अडचणीत आहे, शेतकरी हवालदिल आहे। जे पीक होतं खरीप हंगामाचं ते शेतकऱ्याच्या हातात आलेलं नाही, काही आलेलं आहे, काही पाण्यानं अतिवृष्टीमध्ये खूप नुकसान झालेली आहे। आता पाणी खूप पडलेलं आहे, रब्बीची लागवड जास्तीत जास्त आहे। तर आपण डॉक्टर साहेबाकडे जाणून घेऊया, रब्बीमध्ये हरभरा शेतकऱ्यांनी लावलेला आहे, गहू लावलेला आहे आणि कांदा किती दिवसापर्यंत लावण्याची त्याची तारीख आहे आणि नेमकं काय दक्षता की शेतकऱ्याने घ्यावं आहे। दादा नमस्कार सर, आपलं लोकफनमध्ये स्वागत आहे सर। माहिती द्या सर रब्बी पिकाची। धन्यवाद। मी डॉक्टर संदीप जगताप, तालुका कृषी अधिकारी सिल्लोड। आत्ताच आमच्या बांधवांनी सांगितल्याप्रमाणे खरीपमध्ये अतिवृष्टी झाली, त्यामध्ये शेतकरी बांधवांचं जो हातातोंडात आलेला घास होता तो वाया गेला। परंतु आपल्याकडे सकारात्मक बाब अशी आहे की आपल्याकडे आता रब्बीचे पिकं घेण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे। तर मी शेतकरी बांधवांना आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त रब्बीची पिकं वाढवावी। आता आपण तालुक्याची आकडेवारी बघितली तर आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये हरभरा हा 15,279 हेक्टरवर लागवड झालेली आहे। गव्हाची पेरणी 12,985 झाली। रब्बी मका 8,947 हेक्टरवर पेरणी झालेली आहे आणि सीडचा कांदा आतापर्यंत 55 हेक्टरवर पेरणी झालेली आहे आणि हे आकडे आजपर्यंत असून हे आकडे वाढत आहेत। आता आपल्याकडे खरीपमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कापसाला जे बोंड लागले होते, खालील साईडचे बोंड पूर्ण सडल्यामुळे ते बोंड गळून गेलेत आणि वरच्या पात्या ह्या काही परिपक्व झाल्या नाही। तर माझी शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण कापूस ज्या पळाट्या असतात त्या उपटून टाकाव्या आणि त्याच्याऐवजी शक्य झालं तर अजूनपर्यंत आपल्याला रब्बी मक्याची लागवड करता येते, सूर्यफूल लागवड करता येते, हरभरा लागवड करता येते। तर आपण या 3 गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि आपण आपला जो खरीपमध्ये लॉस झालेला आहे तर आपण तो यामध्ये भरून काढावा। शक्यतो आपण पेरणी करताना आता जमिनीमध्ये ओलावा खूप मोठ्या प्रमाणात आहे, बुरशीजन्य रोगांचा त्याच्यावर अटॅक होऊ शकतो। तर आपण बुरशी नाशकाची बीज प्रक्रिया करून त्याला पेरणी करावी। आपल्याकडे पेरणी करताना कीटकनाशक, बुरशीनाशक आणि जैविक अशा प्रकारची आपण त्याला प्रक्रिया करतो। तर त्याचा क्रम लक्षात ठेवायचा। आपण पहिल्यांदा बुरशीनाशकाची प्रक्रिया करायची, त्याच्यानंतर आपण इन्सेक्टिसाईडची प्रक्रिया करायची म्हणजे कीटकनाशकाची, आणि सगळ्यात शेवटी आपण जैविक जे आपल्याकडे जैविक खतं वगैरे आहेत तर त्याची प्रक्रिया करून पेरणी करायची, जेणेकरून आपण पेरलेला जो माल आहे तो जोमानं उगवतो आणि उगवण क्षमता चांगली झाल्यामुळे आपल्याला उत्पन्नात पण त्याची वाढ होते। आपल्याला कृषी विषयक सर्व बाबींची माहिती कृषी कार्यालयातनं जाता जर पाहिजे असेल तर आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल ज्यांच्याकडे आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनानं एक ॲप तयार केलं आहे, महाविस्तार AI ॲप आपण त्याला म्हणतो। तर या महाविस्तार ॲपमध्ये शेतकरी बांधवांना कुठे जायची गरज नाही, घरच्या घरी सर्व कृषी सल्ला हा त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांना उपलब्ध होते। तर माझी सिल्लोड तालुक्यामधील सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल की आपण आपल्या मोबाईलमध्ये आवर्जून हे ॲप डाउनलोड करून घ्या, रजिस्ट्रेशन करा। ॲपमध्ये आपल्याला काय काय भेटेल तर ॲपमध्ये आपल्याला सर्व गोष्टी भेटेल। हे ॲप शेतीचा डॉक्टर आहे। याच्यामध्ये कुठले पीक कोणत्या कालावधीमध्ये लावावे, आता माझ्या पत्रकार बंधूंनी सांगितलं की सर तुम्ही सांगा कुठलं पीक किती तारखेपर्यंत लागवड करू शकतो। तर हे तुम्हाला सांगण्यासाठी ऑफिसला यायची गरज नाही, तर हे ॲप तुम्हाला सांगेल की कोणतं पीक किती तारखेपर्यंत लावायचं, लागवड केल्यानंतर कोणती खतमात्रा द्यायची, कोणती पीक फवारणी करायची, तणनाशक कोणतं मारायचं, इत्यंभूत माहिती या ॲपमध्ये प्रत्येक पिकाची आहे, लागवडीपासून ते काढणीपर्यंत। त्याच्यानंतर याच्यामध्ये मार्केटचा त्या पिकाला असलेला भाव, ज्यावेळेस आपण मळणी करतो, मळणी करून आपल्याकडे उत्पन्न येतं, तर उत्पन्न आल्याच्यानंतर कोणत्या मार्केटमध्ये किती भाव आहे म्हणजे भावाची माहिती इत्यंभूत त्या ॲपवर कळते। वातावरणाचा अंदाज त्यावर कळतो। शेतीशी निगडीत सर्व बाबींचा उहापोह त्या ॲपवर केला जातो। इतर तज्ज्ञ शेतकऱ्यांचे त्या ॲपवर व्हिडिओ आहेत की आपण ते व्हिडिओसुद्धा बघू शकतो। तर असं सर्व समावेशक
महाविस्तार ॲप शासनाने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. तरी माझी पुनश्च शेतकरी बांधव विनंती राहील की आपण ते ॲप डाउनलोड करून घ्यावं. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही अडचणी असतील क्षेत्रीय स्तरावर तर आमचे सहाय्यक कृषी अधिकारी हे गाव पातळीवर आहे, त्यांच्याकडे आपण मांडाव्या. तिथे ज्या अडचणी सोडवता जर येत नसेल तर आपण केव्हाही माझ्या ऑफिसला तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिल्लोड येथे या, मी आपल्या अडचणी सोडवेल. आणि माझी पुन्हा पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक विनंती राहील, आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये फळबागे क्षेत्र कमी आहे. ज्या शेतकऱ्यांना शक्य असेल त्यांनी शाश्वत शेतीचा एक पर्याय म्हणून फळबाग लागवड करावी. ज्यांना शक्य असेल त्यांनी कुक्कुटपालन करावं. म्हणजे एका स्त्रोतावर अवलंबून न राहता आपण बहुपर्यायी स्त्रोत उत्पन्नाचे तयार करावे, जेणेकरून एखादा स्त्रोत आपला अतिवृष्टीमुळे वगैरे जर गेला तर आपल्याकडे दुसऱ्या स्त्रोतामधून पैसा येईल आणि आपलं आर्थिक जीवनमान उंचावेल. तर आपल्याला मी या रबीच्या हंगामासाठी शुभेच्छा देतो. काही अडचण असेल, मदत लागली, आमचे संपर्क करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. अतिवृष्टी खूप झाली, काही शेतकऱ्यांना मदत मिळाली, काही नाही मिळाली. आत्ताच आपली महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर 2025 पासून चालू आहे. स्थानिक आमदार अब्दुल सत्तार साहेबांना खूप मोठा शेतकऱ्याचा प्रश्न मांडलेला आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्याला समजा KYC झालेले, त्यांना पैसे त्यांच्या खात्यावर पडले नाही. अजून साहेब फार्मर ID बद्दल बोलले, वन विभागाबद्दल बोलले. त्याच्याबद्दल तुमचं काय व्यतिरिक्त मध्ये 2 शब्द बोला साहेब. बरोबर आहे, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली होती. सर्व महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. त्या अनुषंगाने आपल्याकडनं पंचनामे झाले. पंचनामे त्रिस्तरीय कमिटीमार्फत असतात. कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यामार्फत पंचनामे होऊन त्याचा अहवाल आपण तहसीलला सादर केलेला आहे. तहसील कार्यालयाकडे अहवाल सादर झाल्याच्या नंतर त्या याद्या अपलोड होतात, त्यांची KYC होते आणि ते पैसे पडतात. तर त्याची कार्यवाही चालू आहे. ज्या लोकांची ज्या शेतकऱ्यांची KYC व्हायची बाकी असतील त्यांची लवकरात लवकर KYC होईल. KYC करण्याचे काम हे महसूल यंत्रणा जे आहेत, मान्य तहसीलदार साहेब ते करून घेतात. तर त्यांच्याकडनं ती लवकर होऊन तेही पैसे पडतील. तर त्याच्यावर कारवाई चालू आहे. फार्मर ID बद्दल फार्मर ID मध्यंतरी त्याला थोडीशी अडचण होती. फार्मर ID अप्रुव्हल हे जे आहेत तर हे मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडेच आहे. तो विषय त्यांच्याकडे आहे. आम्ही त्यांना पण विनंती केली की फार्मर ID हा आता आमच्याकडे महाडीबीटी योजना आहे. महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर अवजारे वगैरे भेटतात, बाकीच्या गोष्टी भेटतात. तर मी साहेबांना विनंती केली होती की लवकरात लवकर काढा आणि ते प्रयत्न करत आहेत फार्मर ID काढून देण्याचा. आणि पोखरामध्ये किती गाव समाविष्ट करण्यात आले? आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये एकूण 26 गावे हे पोखरामध्ये समाविष्ट झालेली आहे. आणि पोखरामध्ये मागचा जो टप्पा 1 होता त्यामध्ये चांगल्या प्रकारे पोखरा 1 राबवल्यामुळं महाराष्ट्र शासनानं पोखरा 2.0 राबवण्याचा निर्णय घेतला. आणि त्यामध्ये सिल्लोड तालुक्यातील माननीय आपले आमदार साहेब असतील त्यांच्या पुढाकाराने 26 गावांचा समावेश झालेला आहे. आणि ती योजना आता चालू झाली. इथून पुढे माझं शेतकरी बांधवांना ते पण आव्हान असेल की आपण पोखरा योजनेमधले सर्व घटक आहेत त्याचा पण लाभ घ्यावा आणि आपली आर्थिक उन्नती आपण साधावी. धन्यवाद. मी शेतकऱ्यासाठी केव्हाही हाक मारा उभं राहील. आपला चॅनल सबस्क्राईब करत राहा. मी चाला गडूमध्ये पुन्हा घेऊन येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.